भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र कशी ठरली आहे? नेमकं कोणत्या गोष्टींमुळे कारवाई झाली आहे? अवघ्या 100 ग्राम वजनामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली आहे। जेव्हा तिने सेमीफायनल मॅच जिंकली तेव्हा तिचं वजन सुमारे 52 किलो इतकं होतं। वजन कमी करण्यासाठी तिने रक्त देखील काढलं होतं। त्यानंतर आराम केला नाही आणि रात्रभर जागून अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केलंय, स्किपिंग केलंय। एवढंच नाही तर तिने आपले केस आणि नख सुद्धा कापली आहेत। पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, कारण ऑलिम्पिकच्या नियमानुसार प्रत्येक सामन्याआधी खेळाडूचं वजन हे मोजण्यात येतं। सामना असेल त्या दिवशी सकाळीच वजन केलं जातं। सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या खेळाडूचं आधी 2 दिवस वजन मोजलं जातं। एखाद्या कुस्तीपटूचं वजन जास्त भरलं तर ते कमी करण्यासाठी पहिल्याच दिवशी 30 मिनिटे इतका वेळ दिला जातो। या 30 मिनिटांमध्ये कुस्तीपटू एथलीटला कितीही वेळ वजन तपासण्याची मुभा असते। वजन करताना फक्त सिंगलेट घालण्यास परवानगी असते। विनेशनं तिचं वजन केलं तेव्हा नियमानुसार ते 50 किलोपेक्षा जास्त भरले, त्यामुळे तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं।